सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगापीठ एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 18 मेच्या न्यूज. फर्स्ट न्यूज आहे फर्स्ट न्यूज आहे द गव्हर्नमेंट रन कोण आहे ते ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजे ONDC यांनी पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म विन्झो यांच्यासोबत. तर ONDC यांनी त्यांची जे पार्टनरशिप आहे त्याचं अनाउन्समेंट केलेलं आहे विन्झो यांच्यासोबत. विन्झो काय आहे? एक ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. तर कशा करता केलेली आहे पार्टनरशिप अनाउन्स? डेमोक्रॅटिक ऍक्सेस टू डिजिटल कॉमर्स आणि ट्रान्सपरंट फेअर मार्केट ऍक्सेस करता. ट्रान्सपरंट आणि फेअर मार्केट ऍक्सेस करता विन्झो यांच्यासोबत पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे ONDC यांनी. विन्झो काय आहे? विन्झो ही एक काय फर्स्ट स्किल बेस्ड इंटरॅक्टिव्ह आहे ज्यांची पार्टनरशिप काय झालेली आहे ONDC सोबत झालेली आहे. फर्स्ट स्किल बेस्ड इंटरॅक्टिव्ह एंटरटेनमेंट कंपनी आहे. ओके. विन्झो हेल्प करेल ONDC ला. कशासाठी हेल्प करेल? जे 175 मिलियन पेइंग युजर्स आहे त्यांना ऍक्सेस करण्याकरता ओव्हर सोबतच जे व्हर्नाक्युलर लँग्वेज आहे त्यामध्ये इंटरनेट ऍक्सेसिंग करता आणि बायर्स आणि सेलर्सला डिजिटल कॉमर्स वर फॅसिलिटेट करण्याकरता विन्झो जे आहे हेल्प करणार आहे ONDC ला. सो ONDC जी काय आहे जे एनकम्पासेस करते नेटवर्क फॉर ग्रॉसरी अँड फूड डिलिव्हरी, मोबिलिटी, फॅशन, ॲग्री प्रोडक्ट्स आणि हेल्थ अँड वेलनेस. तर ही जी लिस्ट आहे ही लिस्ट विन्झो स्टोअरवर पण राहणार आहे. ओके. जे गव्हर्नमेंटचं मिशन आहे आत्मनिर्भर भारत, तर विन्झो काय फॅसिलिटेट करते? विन्झो ऑल्सो फॅसिलिटेट ऑन एम सेवा. जे एम सेवा आहे त्यावर पण विन्झो काय करते? फीचर करते. ओके. विन्झो एम सेवावर जे आहे ते फीचर्ड आहे. हे काय आहे एम सेवा? द गव्हर्नमेंट ओन मोबाईल ऍप स्टोअर आहे. एम सेवा काय आहे? गव्हर्नमेंट ओन मोबाईल ऍप स्टोअर जी फर्दर सॉलिडिफाय करते कमिटमेंट, सपोर्ट करते इंडियाला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जर्नी करता. ओके. सो हे एक पार्टनरशिपचं अनाउन्समेंट केलेलं आहे ONDC म्हणजे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स यांनी विन्झो यांच्यासोबत. विन्झो एक ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. तर ते ट्रान्सपरंट आणि फेअर मार्केट ऍक्सेस करता ही जी पार्टनरशिप आहे ही अनाउन्स झालेली आहे. ONDC बद्दल बघूया. CEO कोण आहे? हॅम्पी कोशी. फाउंडर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. फाउंडेड कधी झाली? 31 डिसेंबर 2021 आणि हेडक्वार्टर आहे इंडियामध्ये. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट ओला कॅबचे CFO कार्तिक गुप्ता यांनी काय केलेलं आहे? स्टेप डाऊन केलेलं आहे, क्विट केलेलं आहे 7th month आफ्टर टेकिंग चार्ज. तर त्यांनी जेव्हा चार्ज घेतलेला CFOचा तर चार्ज घेतल्याच्या 7 महिन्यानंतर त्यांनी क्विट केलेला आहे त्यांचे CFO या पोझिशनवरनं. कार्तिक गुप्ता कोण होते? CFO म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर ऑफ ANI टेक्नॉलॉजीज. ANI टेक्नॉलॉजीज काय आहे? पॅरेंट कंपनी आहे कशाची? रायडिंग हेलिंग सर्व्हिस ओला कॅब्सची. तर त्यांनी कार्तिक गुप्ता यांनी स्टेप डाऊन केलेला आहे. गुप्ताज रेजिग्नेशन कम 2 weeks आफ्टर ओला कॅबचे जे CEO आहे हेमंत बक्षी यांनी क्विट केल्यानंतर. ओला कॅबचे जे CEO होते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हेमंत बक्षी यांनी सुद्धा क्विट केलेलं. त्यांनी सुद्धा स्टेप डाऊन केलेला त्यांच्या पोझिशन वरनं. तर त्यांच्या रेजिग्नेशन नंतरच 2 weekच्या नंतर गुप्ता यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. ओके. तर गुप्ता हे ॲल्युमिनस आहे IIT बॉम्बेचे आणि IIM लखनौचे. त्यांनी ओला कॅब जॉईन केलेलं होतं 7 months अगो. 7 महिने अगोदरच त्यांनी ओला कॅब जॉईन केलेलं होतं. ते रिस्पॉन्सिबल होते म्हणजे त्यांचं जे वर्क होतं ते वर्क काय होतं? त्यांचं वर्क होतं ॲज अ फायनान्शियल स्ट्रॅटेजी, टॉप अँड बॉटम लाईन ग्रोथ, कॉस्ट ऑप्टिमायझेशन, वेंडर निगोशिएशन, टॅक्स अँड ट्रेजरी मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टर रिलेशन्स. हे त्यांचं वर्क होतं जेव्हा ॲज अ CFO ऑफिसर जेव्हा ते होते त्यांचं वर्क होतं ते या जे सेक्टर्स आहे या सेक्टरसाठी ते रिस्पॉन्सिबल होते. ओके. बिफोर जॉईनिंग ओला कॅब जॉईन करण्याच्या आधी
गुप्ता कुठे वर्क करत होते? ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट अँड रिजनल CFO होते ते एशिया पॅसिफिक मिडल ईस्ट अँड आफ्रिका. कुठे? प्रोक्टर अँड गॅम्बल फॉर ओव्हर 17 इयर्स. 17 वर्ष त्यांनी वर्क केलेलं आहे ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट आणि रिजनल CFO म्हणून. ओके, तर बॅकग्राऊंड काय आहे आता ओला कॅबचा? रिसेंटली ओला कॅबने डिसाईड केलेलं आहे जे पण त्यांचे इंटरनॅशनल मार्केट्स आहेत त्यावरनं ते एक्झिट घेणार आहे आणि ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फोकस कशावर करणार आहे? इंडियन मार्केटवर. कशा करता? ग्रो करण्याकरता, ग्रोइंग इट्स इलेक्ट्रिकल व्हेकल फ्लीट. सो रिसेंटली ओला कॅबने डिसाईड केलेलं आहे जे पण त्यांचे इंटरनॅशनल मार्केट्स आहे तिथनं ते एक्झिट घेणार आहे, जसे की युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथनं ते एक्झिट घेणार आहे आणि फोकस करणार आहे इंडियन मार्केटवर. तर कशा करता फोकस करणार आहे? जे त्यांचे इलेक्ट्रिक व्हेकलची फ्लीट आहे त्यासाठी ते ग्रो करणार आहे इंडियन मार्केटमध्ये. सो न्यूज जी होती ती होती की कार्तिक गुप्ता जे आहे CFO होते कशाचे? ANI टेक्नॉलॉजीज काय आहे? ही एक पॅरेंट कंपनी आहे ओला कॅबची. तर CFO या पोझिशनवरनं कार्तिक गुप्ता यांनी काय केलेलं आहे? रिझाईन केलेलं आहे, रेझिग्नेशन दिलेलं आहे चार्ज घेतल्याच्या 7 महिन्यानंतर. ओके, नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट न्यूज, ब्राझिलियन पॅरा ॲथलीट येल्सिन जॅक्वस. ओके, येल्सिन जॅक्वस हे काय आहे? ब्राझीलचे पॅरा ॲथलीट आहे. त्यांनी मेन्स 5000 मीटर T11 फायनल काय केलेलं आहे? जिंकलेलं आहे आणि एक न्यू रेकॉर्ड जे आहे, न्यू वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी बनवलेला आहे पॅरा ॲथलीट वर्ल्ड चॅम्पियनशिप इथे. ओके, तर ते 32 इयर्स ओल्ड आहे आणि व्हिज्युअली इम्पेअर्ड सुद्धा आहेत. त्यांनी जे जॅपनीज स्पोर्ट सिटी कोबे इथे जॅपनीज स्पोर्ट सिटी मध्ये जे स्टेडियम आहे साइड मेमोरियल स्टेडियम, तिथे जे इव्हेंट झालेला आहे त्यामध्ये त्यांनी 14 मिनिट्स 53.97 सेकंड जे आहे त्यांनी तिथे ते पूर्ण केलेले आहे त्यांचे जे पॅरा ॲथलीट वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. ओके, आणि त्यांनी काय जिंकलेले आहे? मेन्स 5000 मीटर T11 फायनल जिंकलेले आहे आणि त्यांनी त्यांचा न्यू रेकॉर्ड जो आहे तो न्यू वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे तिथे. ओके, त्यांचा जो प्रिव्हियसचा जो रेकॉर्ड होता तो प्रिव्हियस रेकॉर्ड कोणता होता? 15 मिनिट 12.37 सेकंडचा त्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड होता. ओके, आणि 2021 मध्ये जे टोकियो पॅरा ऑलिम्पिक गेम्स झालेले होते तर तिथे त्यांनी जिंकलेलं होतं मेन्स 5000 मीटर T11 फायनल सोबतच मेन्स 1500 मीटर T11 फायनल. ओके, 2021 मध्ये जे टोकियो पॅरा ऑलिम्पिक गेम्स झालं तिथे त्यांनी 2 फिनाले जिंकलेले होते. एक होतं मेन्स 5000 मीटर T11, सेकंड जो होतं ते होतं मेन्स 1500 मीटर T11 फिनाले. आता 2024 जे वर्ल्ड पॅरा ॲथलीट चॅम्पियनशिप जे झालेला आहे ज्यामध्ये त्यांनी एक न्यू वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलेला आहे तर तो जो आहे तो 11th एडिशन आहे. ओके, 11th एडिशन आहे. सोबतच तो 27 मे पर्यंत तो इव्हेंट जो आहे तो राहणार आहे चालू. आणि कुठे राहणार आहे तो? कोबे युनिव्हर्साइड मेमोरियल स्टेडियम इथे तो सुरू आहे सध्या इव्हेंट. ओव्हर 1000 ॲथलीट्स तिथे आलेले आहे 100 कंट्रीज मधून आणि रिजन्स आर कम्पिटिंग 168 इव्हेंट्स. 1000 ॲथलीट्स आलेले आहे, टोटल 100 कंट्रीज मधून आलेले आहे आणि जे इव्हेंट्स आहे 168 इव्हेंट्स मध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे, कम्पीट करत आहेत. ओके, तर 2021 मध्ये जो हा चॅम्पियनशिप आहे कोबे चॅम्पियनशिप हा 2021 मध्ये शेड्यूल केलेला होता पण COVID-19 मुळे तो आहे तो पोस्टपोन करण्यात आला आणि फर्स्ट टाइम आहे जो ईस्ट एशियामध्ये हेल्ड करण्यात आलेला आहे. तो जे ब्राझिलियन पॅरा रनर आहे जॅक्विन्स यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आणि मेन्स 5000 मीटर T11 वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी सेट केलेला आहे. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट
युनायटेड नेशन यांनी रिवाइज केलेलं आहे. तर काय रिवाइज केलेलं आहे? इंडियाचं अपग्रेड ग्रोथ प्रोजेक्शन फॉर 2024 आणि प्रिडिक्ट केलेलं आहे की जे कंट्रीची इकॉनॉमी आहे ते काय होणार आहे? एक्सपांड होणार आहे. नियरली 7% एक्सपांड होणार आहे आणि इकॉनॉमी जी आहे कंट्रीची ते एक्सपांड होणार आहे 7%. ओके, 7% होणार आहे. हे प्रिडिक्ट केलेलं आहे युनायटेड नेशन्सनी आणि रिवाइज केलेलं आहे. ओके, तर कशामुळे हे प्रिडिक्ट केलेलं आहे त्यांनी की राईज होणार आहे म्हणून? तर जे मेनली स्ट्रॉंग पब्लिक इन्व्हेस्टमेंट आणि रेझिलियंट प्रायव्हेट कन्झम्पशन यामुळे जी कंट्रीची इकॉनॉमी आहे ती एक्सपांड होणार आहे 7% असं त्यांनी प्रिडिक्ट केलेलं आहे. सो जो डाटा आहे, डाटा वॉज आउट इन वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड prospect as the mid 2024. ओके, तर युनायटेड नेशननी आणखी काय फॉरकास्ट केलाय? मेड अ फॉरकास्ट ऑफ 6.2% जीडीपी ग्रोथ फॉर इंडिया इन जानेवारी दिस इयर. तर या वर्षी जे युनायटेड नेशन्सनी काय केलेलं होतं? फॉरकास्ट केला होता एक जीडीपीचा ग्रोथ. तो किती केलेला होता? तो 6.2%चा केलेला होता. 6.2% जीडीपी ग्रोथ जी आहे ती इंडियाची केलेली होती जानेवारी, या वर्षी जानेवारीमध्ये. पण लेटेस्ट जी आहे 6.9% इकॉनॉमिक ग्रोथ प्रोजेक्शन फॉर द कंट्री इन मिड इयर अपडेट शोज द अपवर्ड रिव्हिजन. तर काय झालेलं आहे आता? आणखी त्यांनी एक इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती प्रोजेक्ट केलेली आहे कंट्रीची, जी झालेली आहे 6.9% मिड इयर मध्ये. ओके, आता मिड इयर चालू आहे, सो त्यामध्ये त्यांनी प्रिडिक्ट केलेलं आहे की 6.9% इकॉनॉमिक ग्रोथ झालेली आहे. तर युनायटेड नेशन वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स WESP 2024 यांनी एक रिपोर्ट दिलेली आहे आणि ही रिपोर्ट कधी त्यांनी दिलेली? लॉन्च केलेली जानेवारीमध्ये. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जे ग्रोथ आहे इंडियाची ते प्रोजेक्ट केलेली आहे आणि रीच झालेली आहे 6.2% वर 2024 मध्ये. ओके, तर कशामुळे झालेली आहे ही ग्रोथ? जे पण रोबस्ट डोमेस्टिक डिमांड आहे आणि स्ट्रॉंग ग्रोथ मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस सेक्टर मध्ये जी आहे ही ग्रोथ झालेली आहे. ओके, तर ही होती एक जीडीपी ग्रोथ होती जे युनायटेड नेशन्सने काय केलेली आहे? फॉरकास्ट केलेली आहे. 6.2% जीडीपी ग्रोथ झालेली आहे म्हणून. आणि युनायटेड नेशननी आणखी काय सांगितलं आहे की नियरली 7% या वर्षी काय झालेलं आहे? कंट्रीची इकॉनॉमी एक्सपांड झालेली आहे, त्यांनी प्रिडिक्ट केलेलं आहे. आणि कशामुळे झालेलं आहे? जे स्ट्रॉंग पब्लिक इन्व्हेस्टमेंट आहे आणि रेझिलियंट प्रायव्हेट कन्झम्पशन आहे त्यामुळे कंट्रीची इकॉनॉमी एक्सपांड झालेली आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट, ओके, मद्रास हायकोर्ट चीफ जस्टिस. ओके, मद्रास हायकोर्टचे जे चीफ जस्टिस आहे संजय व्ही गगनपुरवाला, हे काय यांचं काय झालेलं आहे? हे रिटायर झालेले आहे. हा, इज सेट टू रिटायर होणार आहेत. आणि जस्टिस आर महादेवन काय ते द सिनियर मोस्ट जज ऑफ द कोर्ट, ते काय करणार आहे? ऍक्टिंग चीफ जस्टिस म्हणून वर्क करणार आहे तिथे, जेव्हापर्यंत त्यांची जे पोस्ट आहे ऍज अ चीफ जस्टिसची पोस्ट जेव्हापर्यंत फिल होत नाही तेव्हापर्यंत ऍक्टिंग चीफ जस्टिस म्हणून आर महादेवन तिथे वर्क करणार आहे. कोणानंतर? जे चीफ जस्टिस होते संजय व्ही गगनपुरवाला यांच्या रिटायरमेंट नंतर. तो चीफ जस्टिस गगनपुरवाला हे काय होते? हु वॉज इन द बॉम्बे हायकोर्ट अर्लियर. आधी ते बॉम्बे हायकोर्ट मध्ये होते आणि त्यांनी चार्ज घेतला ऍज अ मद्रास हायकोर्ट, मद्रासचे हायकोर्ट म्हणून, हायकोर्टचे काय चीफ जस्टिस म्हणून त्यांनी चार्ज घेतला होता त्यानंतर बॉम्बे हायकोर्टच्या नंतर. तो आणि तिथे त्यांनी काही जे केसेस आहे त्यांच्यासोबत डील केलेली आहे, तर त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे कॉन्स्टिट्युशनल, स्टॅच्युटरी आणि पब्लिक इंटरेस्ट इश्यूज, यामध्ये त्यांनी डील केलेला आहे या सगळ्या केसेसमध्ये. ओके, तर जे 16 जून 2023 ला एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनची एक पेटिशन फाईल झालेली होती. ओके, ती काय होती की 182 ट्रीज यांना कट करून
नंतर त्याच्यानंतर 103 मोर ट्रीज तिथे काय करणे, प्लांटेशन करण्यासाठी ही पेटिशन फाईल झालेली होती. तर त्यानंतर काय झालेलं, फॉर द एक्सपान्शन ऑफ एग्मोर रेल्वे स्टेशन इन चेन्नई. तर कशा करता, जे एग्मोर रेल्वे स्टेशन आहे चेन्नईचं त्याचं एक्सपान्शन करण्याकरता 182 ट्रीज यांना कट करून 103 मोर ट्रीज तिथे प्लांट करण्याची ही पिटिशन फाईल झाली होती अगेन्स्ट. तो तिथे काय केलेलं आहे त्यांनी, बेंच डायरेक्टेड द साउथर्न रेल्वे टू स्ट्रिक्टली कंप्लाय विथ द कंडिशन्स इम्पोज बाय द डिस्ट्रिक्ट ग्रीन कमिटी. तर जे डिस्ट्रिक्ट ग्रीन कमिटी जे कंडिशन्स इम्पोज करेल त्यासाठी साउथर्न रेल्वेला काय केलेलं होतं, स्ट्रिक्टली कंप्लाय केलेलं होतं की त्यांचे जे डायरेक्शन्स आहेत ते तुम्ही माना म्हणून. ओके, तो तमिळनाडू बद्दल बघून घेऊया आता. चीफ मिनिस्टर कोण आहे, एम के स्टॅलिन आहे. गव्हर्नर आहे आर एन रवी. कॅपिटल आहे चेन्नई. आणि फॉर्मेशन कधी झालं, 1 नोव्हेंबर 1956 मध्ये तमिळनाडू स्टेट फॉर्मेशन झालेलं होतं. तर नेक्स्ट बघूया आता. सो नेक्स्ट न्यूज आहे, ओके, ते काय होते, फॉर्मर व्हाईस चेअरमॅन ऑफ टेक महिंद्रा. तर फॉर्मर व्हाईस चेअरमॅन टेक महिंद्राचे त्यांचं नाव आहे विनीत नायर. यांची काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. यांचं डेथ झालेलं आहे ऍट ए एज ऑफ 85 या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. ओके, ते काय होते, फॉर्मर IAS ऑफिसर होते, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर होते. ते त्यांनी वर्क केलेलं आहे, वर्ल्ड बँक मध्ये त्यांनी वर्क केलेलं आहे 10 वर्ष. आणि काय होते ते, इन अ सिरीज ऑफ सिनियर असाइनमेंट्स, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे चीफ फॉर द एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर, द फायनान्स डिव्हिजन फॉर ईस्ट एशिया अँड पॅसिफिक. तर जे असाइनमेंट्स आहे, काही सिनियर असाइनमेंट, तर त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, जे वर्ल्ड बँक आहे तिथे त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे 10 वर्ष. ओके, ही वॉज काय, फर्स्ट चेअरमॅन ऑफ स्टेट ओन गेल. तर गेलचे काय होते, ते फर्स्ट चेअरमॅन होते. कधी, 1986 to 1991 या काळामध्ये ते गेलचे चेअरमॅन सुद्धा होते आणि फर्स्ट चेअरमॅन होते. सो आणि आता हे तर झालं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ते कुठे कुठे काय काय वर्क करत होते. आता नेक्स्ट आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांनी कुठे कुठे सर्व्हिस दिलेली आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर होते HCL कॉर्पोरेशनचे. आणि व्हाईस चेअरमॅन पण होते HCL टेक्नॉलॉजीचे. त्यांनी ते काय होते, आणखी फाउंडर अँड CEO होते HCL पेरोट सिस्टीम याचे. सो हे आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांचं वर्क. सो मॅनेजिंग डायरेक्टर होते HCL कॉर्पोरेशनचे, व्हाईस चेअरमॅन होते HCL टेक्नॉलॉजीजचे आणि फाउंडर अँड CEO होते HCL पेरोट सिस्टीम याचे. त्यांनी आणखी सर्व केलेलं आहे ऑन द बोर्ड व्हेरियस कंपनीज मध्ये, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ग्रेट ईस्टर्न शिपिंग, कोटक लाईफ इन्शुरन्स. सो इथे पण त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे. ओके, ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं होतं ऍज अ व्हाईस चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. तर कुठे त्यांना व्हाईस चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ऑक्टोबर 2018 मध्ये अपॉइंट करण्यात आलेलं होतं. इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिस IL&FS इथे त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं होतं आणि अपॉइंट केलेलं होतं गव्हर्नमेंटने. ओके, नंतर त्यांनी काय IL&FS इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस त्यांनी रिझाईन केलेलं 2020 मध्ये. तर त्यांच्या काही हेल्थ इश्यूज होते म्हणून त्यांनी ते रिझिग्नेशन दिलेलं होतं 2020 मध्ये. तो हे जे आहे विनीत नायर यांच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आहे की त्यांनी कुठे कुठे वर्क केलेलं आहे. ते फॉर्मर व्हाईस चेअरमॅन होते टेक महिंद्राचे. त्यांचं 85, त्यांचं एज 85 होतं. आता त्यानंतर त्यांचं डेथ झालेलं आहे, निधन झालेलं आहे त्यांचं. सो 10 वर्ष त्यांनी वर्ल्ड बँक मध्ये सुद्धा वर्क केलेलं आहे. आणि स्टेट ओन गेल जे आहे तिथे पण त्यांनी ऍज अ चेअरमॅन म्हणून, फर्स्ट चेअरमॅन म्हणून वर्क सुद्धा केलेलं आहे. त्यांनी काही प्रायव्हेट सेक्टर मध्ये पण वर्क केलेलं आहे आणि गव्हर्नमेंटने त्यांना अपॉइंट पण केलेलं होतं इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस. सो ही जी न्यूज आहे ही फॉर्मर व्हाईस चेअरमॅनची आहे, ज्यांचं नाव आहे विनीत नायर. आणि टेक महिंद्राचे ते फॉर्मर व्हाईस चेअरमॅन होते, त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 85 या वर्षी. नेक्स्ट बघूया न्यूज. सो नेक्स्ट न्यूज आहे
इंडियन डिजिटल पेमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस पोर्टल, तर कोणते आहे ते फोन पे. ओके, तर इंडियन डिजिटल पेमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिस पोर्टल आहे फोन पे, हे काय करणार आहे, लॉन्च होणार आहे, लॉन्च करणार आहेत श्रीलंकामध्ये. ओके, श्रीलंकामध्ये हॅज बीन लॉन्च्ड इन श्रीलंका. तर जे हाय कमिशनर ऑफ इंडिया टू श्रीलंका, तर कोण आहे, ही पण न्यूज, ही पण जे हाय कमिशनर ऑफ इंडिया टू श्रीलंका आहे याला पण ही पण इम्पॉर्टंट आहे. यांना पण यांची नावं पण लक्षात ठेवत जा तुम्ही की कोण हाय कमिशनर ऑफ इंडिया टू श्रीलंका आहे और इंडिया टू अदर कंट्रीज, हे सगळे एक लिस्ट बनवून तुम्ही लर्न सुद्धा करू शकता. ओके, तर इंडिया टू श्रीलंकाचे हाय कमिशनर कोण आहे, संतोष झा. यांनी म्हटलेलं आहे की द लॉन्च ऑफ UPI अँड सबसिक्वेंटली टुडेज लॉन्च ऑफ फोन पे हे काय आहे, पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे, जे पण ब्रॉडर अजेंडा आहे कनेक्टिव्हिटीचा. कनेक्टिव्हिटीसाठी हा एक ब्रॉडर अजेंडा आहे. फोन पे लॉन्च करता, फोन पे जे लॉन्च केलेला आहे श्रीलंकामध्ये, त्याचा हा एक ब्रॉडर अजेंडा आहे कनेक्टिव्हिटी करता. सो कशाची कनेक्टिव्हिटी, जे श्रीलंका आणि इंडिया आहे यांच्या कनेक्टिव्हिटी करता, किंवा जे पण पेमेंट्स होत असतात तर त्यासाठी सुद्धा. नोटिंग दॅट डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हॅज बीन अ की एलिमेंट इन ऑनगोईंग चेंज इन इंडिया. तर असं पण म्हटलंय त्यांनी की जे चेंज येत आहे इंडियामध्ये, तर त्याचा एक काय, जे ऑनगोईंग चेंज जे आहे तर तो एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आहे, हा एक की आहे की ज्याच्यामुळे चेंज येत आहे इंडियामध्ये. सो he added that India is looking forward to bringing similar change into the Sri Lanka. तर जसा चेंज इंडियामध्ये आलेला आहे तर तसाच चेंज त्यांना कुठे, सिमिलर चेंज जो आहे तो श्रीलंकामध्ये त्यांना घडवून आणायचा आहे. सो फोन पे बद्दल बघून घेऊया. फाउंडेड कधी झाला, 2015 मध्ये झालेला आहे. हेडक्वार्टर आहे बेंगलुरू मध्ये. फाउंडर आहे समीर निगम, को फाउंडर अँड CEO आहे राहुल चारी. सो हे झालं फोन पे बद्दल. आणि जे फोन पेचं लॉन्च आहे ते श्रीलंकामध्ये करण्यात येणार आहे. कशा करता, जे क्रॉस बॉर्डर UPI पेमेंट्स आहे त्याकरता ते श्रीलंकामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. नेक्स्ट बघूया. तो चायनाचे प्रेसिडेंट जी जिनपिंग आणि रशियाचे पण प्रेसिडेंट जे आहे व्लादिमीर पुतिन यांनी काय केलेलं आहे, साइन केलेलं आहे, इश्यू केलेलं आहे जॉईंट स्टेटमेंट. कशा करता, चायना आणि रशियाच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजी पार्टनरशिप कोऑर्डिनेशन फॉर अ न्यू इरा इन बीजिंग. तर याकरता एक डीपनिंग स्ट्रॅटेजी जो आहे त्याकरता हा साइन केलेला आहे चायनाचे प्रेसिडेंट आणि रशियाच्या प्रेसिडेंटनी एक जॉईंट स्टेटमेंट. ओके, तर ही जे टाय आहे, ही टाय जी आहे ते कशा करता करण्यात आलेली आहे, बोथ लीडर्सनी प्लीड केलेलं आहे टू डिपेंड देअर स्ट्रॅटेजी पार्टनरशिप. तर त्यांची जी स्ट्रॅटेजी पार्टनरशिप जी आहे ते डीप करण्याकरता एक काय स्टेटमेंट जे आहे साइन करण्यात आलेला आहे. आणि इश्यू जो आहे जॉईंट स्टेटमेंटचा तो साइन केलेला आहे प्रेसिडेंट्सनी, दोन्ही कंट्रीजच्या प्रेसिडेंटनी. चायना प्रेसिडेंटनी हे म्हटलं आहे की जे बीजिंग आणि मॉस्को मध्ये आणि रशिया आणि युक्रेन मध्ये जो वॉर जो आहे चालू आहे, म्हणजे वॉर जो झालेला होता, तर तो त्याच्यासाठी एक पॉलिटिकल सोल्युशन काढण्याचा पण त्यांचा काय ऍग्री केलेला आहे, म्हटलेलं आहे चायनीज प्रेसिडेंटनी. ओके, तर पुतिनची जी आहे व्लादिमीर पुतिनची यांची ही फर्स्ट इंटरनॅशनल व्हिजिट आहे, जेव्हा ते काय आता ते रिसेंटली 5th प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, ऍज अ रशियाचे 5th प्रेसिडेंट म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. तर त्यानंतर त्यांची काही फर्स्ट इंटरनॅशनल व्हिजिट आहे. ओके, तो चायनाबद्दल कॅपिटल आहे बीजिंग, करन्सी आहे रेनमिनबी. रशियाचं कॅपिटल आहे मॉस्को आणि करन्सी आहे रुबेल. ओके, शी म्हणजे चायनाचे प्रेसिडेंट शी जिनपिंग आणि पुतिन म्हणजे रशियाचे
प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन यांनी काय केलेलं आहे, साइन केलेला आहे आणि इश्यू केलेला आहे जॉईंट स्टेटमेंट ऑन डीपनिंग चायना अँड रशिया टाइज. ओके. सो नेक्स्ट, युएईने लॉन्च केलेला आहे न्यू 10 इयर ब्ल्यू रेसिडेन्सी विजा. काय केलेला आहे, युएईने लॉन्च केलेला आहे नवीन 10 वर्षासाठी 10 वर्षाकरता ब्ल्यू रेसिडेन्सी विजा. तर काय आहे तो विजा, ज्यांनी, तर तो विजा कोणाला देण्यात येणार आहे, कोण त्याच्यासाठी पात्र राहणार आहेत, तर ज्यांनी एक्सेप्शनल कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी ज्यांनी एक्सेप्शनल कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यांच्याकरता हा जो विजा आहे हा अनाऊन्स करण्यात आलेला आहे आणि अनाऊन्स केलेला आहे युएई कॅबिनेटने. तर अनाउन्समेंट कधी कोण केलेला आहे, द अनाउन्समेंट वॉज मेड ड्युरिंग अ कॅबिनेट मीटिंग. तर जी कॅबिनेट मीटिंग झालेली आहे तर तेव्हा ही जी अनाउन्समेंट आहे ती करण्यात आलेली होती. बाय हिज, कोणी केलेली आहे ही अनाउन्समेंट, बाय हिज हायनेस शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम, व्हाइस प्रेसिडेंट अँड प्राईम मिनिस्टर ऑफ युएई अँड रुलर ऑफ दुबई ऍट कसार अल वतीन इन अबुधाबी. तर इथे अबुधाबी मध्ये काय करण्यात आलेलं आहे, ही अनाउन्समेंट, ही घोषणा करण्यात आलेली आहे. तर कोण एलिजिबल राहणार आहे ब्ल्यू विजा करता, तो तुम्हाला सांगितलंच आहे मी की एलिजिबल कोण राहणार आहे म्हणजे कोण पात्र राहणार आहे. तर ज्यांनी एक्सेप्शनल कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे कशामध्ये, एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी, त्यांना ती हे विजा इश्यू करू शकतात. तर काय आहे ते, ब्ल्यू रेसिडेन्सी विजा हे डिझाईन करण्यात आलेलं आहे इंडिव्हिज्युअल्स करता. तर कशा, ज्यांनी सपोर्ट केलेला आहे एन्व्हायरमेंटल ऍक्शन्स मध्ये. तर त्यामध्ये कोणते कोणते मेंबर्स इन्क्लुडेड आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल कंपनीज असोसिएशन, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि ग्लोबल अवॉर्ड विनर्स. तर हे सगळे इन्क्लूड राहणार आहे कशामध्ये, म्हणजे मेंबर्स इन्क्लूड राहणार आहे जे या विजा करता, हे या इंडिव्हिज्युअल्स करता डिझाईन करण्यात आलेलं आहे. सो ज्यांनी डिस्टिंग्विश्ड ऍक्टिव्हिस्ट आणि रिसर्चर जे आहे इन एन्व्हायरमेंटल वर्क मध्ये जे ऍक्टिव्हिस्ट आणि रिसर्चर्स आहेत ते सुद्धा एलिजिबल राहणार आहेत. दिस कव्हर्स सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह बोथ इनसाइड अँड आउटसाइड द युएई. तर इनसाइड आणि आउटसाइड युएईच्या जे सस्टेनेबल इनिशिएटिव्ह आहे याच्यामध्ये ते कव्हर होतात. सो हाऊ टू अप्लाय फॉर द ब्ल्यू विजा, कसं तुम्ही ब्ल्यू विजा करता अप्लाय करू शकता. डायरेक्ट अप्लिकेशन आहे, अप्लाय थ्रू द फेडरल अथॉरिटी फॉर आयडेंटिटी सिटीजनशिप कस्टम अँड पोर्ट सिक्युरिटी. तर डायरेक्ट अप्लिकेशन सुद्धा करू शकता. और नॉमिनेशन असते, बी नॉमिनेटेड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी विद इन द युएई. तो डायरेक्ट अप्लिकेशन सुद्धा आहे किंवा नॉमिनेशन थ्रू सुद्धा आहे. जे इंडिव्हिज्युअल्स आहे ते त्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये फिट बसणार आहे, सो ते डायरेक्टली अप्लाय करू शकणार आहे फेडरल अथॉरिटी फॉर आयडेंटिटी सिटीजनशिप कस्टम अँड पोर्ट सिक्युरिटी याच्या थ्रू. आणि ऍडिशनली तुम्हाला सांगितलंच आहे मी की नॉमिनेशन थ्रू पण ते जे नॉमिनेशन्स राहतील, ऍडिशनल काय आहे, नॉमिनेशन्स अँड रेकमेंडेशन्स बाय कॉम्पिटंट अथॉरिटी. जे पण कॉम्पिटंट अथॉरिटी आहे ते एकतर नॉमिनेट करेल किंवा काय करेल, रेकमेंड करेल की यांना तुम्ही काय ब्ल्यू विजासाठी पात्र राहणार आहे. सो हे सगळं झालं कशाबद्दल, एक ब्ल्यू रेसिडेन्सी विजा आहे तो युएईने लॉन्च केलेला आहे. तर कशासाठी, कोणता आहे तो, न्यू 10 इयर ब्ल्यू रेसिडेन्सी विजा आहे. ओके. नेक्स्ट आहे एनसीएलटी. एनसीएलटी काय आहे आता, हे आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. ओके, काय आहे, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल यांनी अप्रूव्ह केलेला आहे. काय अप्रूव्ह केलेला आहे, मर्जर प्लॅन. मर्जर प्लॅन म्हणजे आता बघा मर्ज होणार आहे, कोण कोण मर्ज होणार आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, बायकॉम 18 आणि जे इट्स होली ओन्ड सबसिडरी डिजिटल 18 आणि वॉल्ट डिझनी स्टार इंडिया. तो हे सगळे मर्ज होणार आहेत. तर यांच्या मर्जरसाठी काय दिलेलं आहे, अप्रूव्ह केलेलं आहे एनसीएलटी यांनी. ओके. सो इन अ रुलिंग ऑन May 7 जे डिव्हिजन बेंच आहे कंपॅरिझिंग ज्युडिशियल मेंबर किशोर
वेमुलपई आणि टेक्निकल मेंबर अनु जगमोहन सिंग यांनी काय केलेली होती, एक मीटिंग अरेंज केलेली होती. कशा करता, विथ देअर सेक्युअर्ड अँड अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, कशा टू अप्रुव्हल फॉर द मर्जर. जे मर्जरच्या अप्रुव्हल करता मीटिंग फिक्स केलेली होती. सेक्युअर्ड अँड अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सची कोणी केलेली होती, ज्युडिशियल मेंबर किशोरनी आणि टेक्निकल मेंबर अनु जगनमोहन सिंग यांनी. तर जे ट्रिब्युनल आहे हॅज डेझिग्नेटेड रिटायर्ड जस्टिस सुरेश चंद्रकांत गुप्ते. तर जे रिटायर्ड जस्टिस आहे सुरेश चंद्रकांत गुप्ते त्यांना डेझिग्नेट करण्यात आलेला आहे ॲज अ चेअरपर्सन म्हणून फॉर द मीटिंग ऑफ सेक्युअर्ड अँड अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, ओके, ऑफ वायकॉम 18 आणि अनसिक्युअर्ड क्रेडिटर फॉर ऑफ स्टार इंडियाचं. तर जे रिटायर्ड जस्टिस आहे सुरेश चंद्रकांत गुप्ते यांना काय करण्यात आलेलं आहे, मीटिंगचं चेअरपर्सन डेझिग्नेट करण्यात आलेलं आहे. कशा करता, जे सेक्युअर्ड अँड अनसेक्युअर्ड क्रेडिटर वायकॉम 18चं पण आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर ऑफ स्टार इंडियाचं. नेक्स्ट, इन जस्टिस गुप्ते जस्टिस, जर गुप्तेच्या जे जस्टिस आहे गुप्ते, ओके, जे चंद्रकांत गुप्ते आहे, सुरेश चंद्रकांत गुप्ते यांच्या अब्सेन्स मध्ये नैना कृष्णमूर्ती हे काय राहणार आहे, नैना कृष्णमूर्ती अ पार्टनर ऍट कृष्णमूर्ती अँड कंपनी हे त्यांचा रोल जो आहे ते अज्युम करणार आहेत जर जेव्हा गुप्ते जे आहे ते अब्सेन्स मध्ये राहील तेव्हा, अब्सेंट राहील तेव्हा. नेक्स्ट, बी नरसिम्हा प्रोप्रायटर ऑफ बी एन असोसिएट हॅज त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज स्क्रुटिनियर फॉर द क्रेडिटर्स मीटिंग ऑफ बोथ कंपनीज. तर बी नरसिम्हा यांना काय करण्यात आलेलं आहे, अपॉइंट करण्यात आलेला आहे स्क्रुटिनियर करता फॉर द क्रेडिटर्स मीटिंग मध्ये दोन्ही कंपनीज करता. विथ वेंकटरमण के ते सर्व करणार आहे ऍज अ अल्टरनेटिव्ह इफ नरसिम्हा इज अनअवेलेबल. जर नरसिम्हा अनअवेलेबल राहणार तेव्हा वेंकटरमण के हे काय करणार आहे, ऍज अ अल्टरनेटिव्ह म्हणून तिथे सर्व्हिस देणार आहेत. ओके, सो ही जी न्यूज आहे ही आहे की मर्ज होणार आहेत. कोण कोण मर्ज होणार आहेत, एनसीएलटी यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे मर्जर करता. कोणाकोणाच्या, रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडचे जे वायकॉम 18 आहे जी की होली ओन्ड सबसिडियरी आहे डिजिटल 18 ची, वॉल्ट डिझनी आणि वॉल्ट डिझनीचं स्टार इंडिया, तर यांचं काय होणार आहे, मर्जर होणार आहे. याच्यासाठी अप्रुव्हल दिलेलं आहे एनसीएलटी म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल यांनी. ओके, क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, विच गव्हर्नमेंट एंटिटी यांनी अनाउन्स केलेला आहे पार्टनरशिप विथ ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म. तर कोणती गव्हर्नमेंट एंटिटी आहे ज्यांनी पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म विन्झो यांच्यासोबत, कशा करता, टू डेमोक्रेटाइज ऍक्सेस टू डिजिटल कॉमर्स अँड फॉस्टर ट्रान्सपरंट अँड फेअर मार्केट ऍक्सेस. सो ONDC यांनी पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे विन्झो यांच्यासोबत. नेक्स्ट, who has stepped down as the chief financial officer of ANI Technologies, the parent company of ride hailing service Ola Cab. जी पॅरेंट कंपनी आहे ओला कॅबची जी आहे ANI टेक्नॉलॉजीज, तर इथे चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून जे वर्क करत होते त्यांनी स्टेप डाऊन केलेलं आहे. तर कोणी स्टेप डाऊन केलेलं आहे, कार्तिक गुप्ता यांनी. नेक्स्ट, गेट्सिन जॅक्विन्स ज्यांनी who won the men's 5000 मीटर T11 फिनाले ज्यांनी जिंकलेला आहे कुठे, ऍट द पॅरा ऍथलीट वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये विथ अ न्यू वर्ल्ड रेकॉर्ड हेल्ड फ्रॉम विच कंट्री. तर कोणत्या, बेसिकली ते कोणत्या कंट्री पासून आहे, तर ते आहे ब्राझीलचे. ओके, ओरिजिनली ते ब्राझीलचे आहे. नेक्स्ट, द युनायटेड नेशन यांनी इन्क्रीज केलेला आहे इंडियाचा ग्रोथ रेट टू अबाउट, किती केलेला आहे, किती पर्सेंटनी इन्क्रीज केलेला आहे युनायटेड नेशननी 2024 मध्ये 7%. ओके, नेक्स्ट, हु
इज सेट टू रिटायर ॲज द मद्रास हायकोर्ट चीफ जस्टिस. तर मद्रास हायकोर्टचे चीफ जस्टिस म्हणून कोण रिटायर होणार आहेत? संजय व्ही गंगापूरवाला हे रिटायर होणार आहेत. नेम द फॉर्मर वाइस चेअरमॅन ऑफ टेक महिंद्रा हु पास्ड अवे रिसेंटली. तर फॉर्मर वाइस चेअरमॅन ऑफ टेक महिंद्रा कोण आहे ज्यांचे रिसेंटली निधन झालेलं आहे? ते आहे विनीत नायर. नेक्स्ट, which Indian digital payment and financial service portal has been launched in Sri Lanka. तर कोणतं आहे ते जे लॉन्च करण्यात आलेलं आहे श्रीलंकामध्ये? ते आहे फोनपे. नेक्स्ट, व्लादिमीर पुतिन signed and issued a joint statement on deepening relations with which country. कोणत्या कंट्री सोबत व्लादिमीर पुतिन यांनी काय केलेलं आहे? साइन केलेलं आहे आणि इश्यू केलेलं आहे जॉईंट स्टेटमेंट रिलेशन्स डीप करण्याकरता ड्युरिंग हिज फर्स्ट इंटरनॅशनल व्हिजिट आफ्टर द बिगिनिंग ऑफ हिज 5th प्रेसिडेन्शियल टर्म. तर चायना सोबत त्यांनी काय केलेलं आहे? इश्यू केलेला आहे स्टेटमेंट आणि साइन केलेलं आहे. नेक्स्ट, द UAE कॅबिनेट यांनी अनाउन्स केलेलं आहे अ न्यू. तर काय अनाउन्स केलेलं आहे? किती वर्षासाठी केलेलं आहे? अ न्यू 10 year. Okay, a new 10-year blue residency visa for individuals who have made exceptional contribution to protecting the environment. एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शन करता ज्यांनी एक्सेप्शनल कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यांच्याकरता UAE कॅबिनेटनी अ न्यू 10-year ब्ल्यू रेसिडेन्सी विजा जो आहे त्याची अनाउन्समेंट केलेली आहे. नेक्स्ट, रिसेंटली NCLT यांनी अप्रूव्ह केलेला आहे द प्रोसेस ऑफ मर्जर ऑफ विच युनिट ऑफ रिलायन्स अँड स्टार इंडिया. तर कोणत्या रिलायन्स आणि स्टार इंडियाच्या युनिटच्या मर्जरच्या प्रोसेससाठी अप्रुव्हल दिलेला आहे NCLTनी. तर ते वायकॉम 18. सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला आजच्या न्यूजची PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता लिंक. थँक्यू.